सांगलीत स्वीकृत नगरसेवकासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच. स्वीकृत नगरसेवक कोटा 2. काँग्रेसकडे इच्छुक 20हून अधिक नेत्यांकडे मोर्चे बांधणी. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेलेही पुन्हा मैदानात. सांगली महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसचा कोटा 2 एवढाच आहे. पण तब्बल 20हून अधिक इच्छुकांनी अर्ज पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे दिले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, पण त्याचबरोबर पराभूत झालेले काही पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5वरून 8 झालेली आहे. भाजपमधून 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीतून 2 जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. महापालिका निवडणुकीत नेत्यांनी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देऊन थंड केले होते. त्यापैकी कोणाकोणाला संधी मिळणार हे आता औत्सुक्याचे ठरते आहे. सर्वच पक्षात स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे 20 इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे काही इच्छुकांनी परस्पर अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या 20हून अधिक आहे. दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की स्वीकृत नगरसेवक पदासाठी आलेले अर्ज नेत्यांकडे सादर केले जाणार आहेत. कोणाला संधी द्यायची आणि किती वर्षे द्यायचे हे नेते निश्चित करतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.